मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये ब्लॉक घेण्यात येणार। महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण आणि वर्सोली टोलनाका इथून देहू रोड मार्गे वळवली जाणार। पुण्यामधल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण, प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यामध्ये सुरुवात होणार। रस्त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार। पुण्याच्या खडकवासला किरकिटवाडी भागामधील नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास, गावातील नागरिकांना टँकरद्वारे पालिकेकडून पाणी पुरवठा, मात्र पाणी कुठून भरतात याची माहितीच पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याचं समोर। महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर, सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार। ईएम रुग्णालयानं शतक महोत्सवी वर्षानिमित्त 100 लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय। लघुपटातून रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णाला आजारांबाबतची माहिती देण्यात येणार। ठाण्यामधल्या विकासकांना काम थांबवण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई, प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी। मालाड गोरेगावच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद, मालाडमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय, महापालिकेकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला होणार, 26 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण होणार। म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी लॉटरीची तारीख ठरली, म्हाडाच्या घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये सोडत निघणार। मुंबईमध्ये पोलीस हवालदार संतोष म्हस्के यांच्या मुलाची आत्महत्या, 20 वर्षीय हर्ष म्हस्केची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या, एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना, संतोष म्हस्के एसपीयू युनिटमध्ये नेत्याच्या बंदोबस्तासाठी तैनात।